माझ्या आयुष्यात कधीतरी काहीतरी थरारक आणि वेगळं घडेल असं मला नेहमी वाटायचं. मुंबईच्या गजबजलेल्या मातीत माझं 23 वर्षांचं आयुष्य अगदी शांत आणि सामान्य होतं. पण मग माझ्या शेजारी अंजली भाभी राहायला आली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. ती दिसायला खूपच सुंदर होती, पण तिच्या डोळ्यांमध्ये एक अनामिक रहस्य दडलेलं होतं, ज्यामुळे माझं मन तिच्याकडे ओढलं गेलं. तिच्या चेहऱ्यावरची शांतता काहीतरी लपवत असल्याचं मला सारखं जाणवत होतं. आमची ओळख झाली आणि हळूहळू मैत्री वाढत गेली. ती माझ्या घरी येऊ लागली आणि मी तिच्या घरी जाऊ लागलो. आम्ही अनेक गोष्टी शेअर करू लागलो. पण एक दिवस तिने मला तिच्या आयुष्यातल्या एका मोठ्या रहस्याबद्दल सांगितलं. तिचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध एका गुन्हेगाराशी झालं होतं आणि तो तिला नेहमी त्रास द्यायचा. तिच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारची भीती आणि मदत मागण्याची विनंती मला दिसली. तिने मला सांगितलं की तिचा नवरा 2 दिवसांसाठी शहराबाहेर जात आहे आणि तो गेल्यावर ती मला काहीतरी महत्त्वाचं सांगेल. मला वाटलं की ती माझ्या मदतीची अपेक्षा करत आहे. त्या 2 दिवसात आम्ही दोघे खूप जवळ आलो. आमच्यातले संवाद अधिक खासगी झाले. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवू लागलो. एक दिवस रात्री तिने मला तिच्या घरी बोलावलं. मी गेलो, तेव्हा ती खूप घाबरलेली दिसत होती. अंजली आणि मी एकमेकांकडे पाहत होतो. आमच्यामध्ये आता कोणत्याही शब्दांची गरज नव्हती. आमच्या डोळ्यांमधूनच एकमेकांबद्दलचं आकर्षण आणि विश्वास व्यक्त होत होता. अंजलीने हळूच माझा हात हातात घेतला आणि ती मला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेली. त्या खोलीत एक वेगळीच शांतता होती, जिथे फक्त आमच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. तिने हलकेच माझ्या शर्टची बटणं काढली. तिचा स्पर्श खूप हळूवार आणि आश्वासक होता. मी पण तिच्या केसातून हात फिरवत तिला माझ्या जवळ ओढले. आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो होतो. आमच्यातील अंतर कमी झाले होते आणि आम्ही एकमेकांशी एक गहीर, भावनिक क्षण शेअर केला, जणू 2 मनं खूप काळापासून एकमेकांना शोधत होती. त्या रात्री आम्ही फक्त एकमेकांचा शोध घेत होतो. स्पर्श, भावना आणि एका अनोळखी ओढीने आम्ही एकमेकांना जाणून घेत होतो आणि फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिलो. त्या क्षणी शरीर फक्त एक माध्यम होते, ज्यातून आमच्या आत्म्यांची गाठ पडली होती. अंजलीने मला तिच्या बेडवर हळूवारपणे ढकलले आणि ती माझ्यावर झुकली. तिचा प्रत्येक स्पर्श, तिची प्रत्येक नजर मला तिच्या प्रेमाची जाणीव करून देत होती. तिच्या श्वासाचा सुगंध मला वेड लावत होता आणि मी फक्त तिच्यात हरवून गेलो होतो. सकाळी लवकर ती उठली. ती खूप गंभीर दिसत होती आणि तिने मला एक पिशवी दिली. ती म्हणाली, "यातून मला बाहेर काढायला मदत कर." मी पिशवी उघडली आणि पाहिलं, तर त्यात भरपूर पैसे आणि काही दागिने होते. तिने मला सांगितलं की हे पैसे तिच्या नव्याचे आहेत आणि त्याने ते चुकीच्या मार्गाने कमावले आहेत. तिला हे घेऊन पळून जायचं आहे आणि एक नवीन आयुष्य सुरू करायचं आहे. मी थोडा विचार केला. हे खूप धोकादायक होतं. पण तिच्या डोळ्यातला विश्वास आणि प्रेम पाहून मी तिला मदत करायचं ठरवलं. आम्ही दोघं मिळून पळून जायचा प्लान केला. आम्ही ठरवलं की आम्ही दुसऱ्या शहरात जाऊन नवीन आयुष्य सुरू करू. पण त्याच रात्री तिच्या नव्याचा एक माणूस तिथे आला. आम्ही त्याला पाहिलं आणि खूप घाबरलो. अंजलीने मला इशारा केला आणि मी एका बाजूला लपून बसलो. तो माणूस अंजलीला म्हणाला, "तुला काय वाटलं, तू पळून जाऊ शकशील? तुझ्या नव्याने तुझ्यावर पाळत ठेवली आहे." मी हे ऐकून खूप थक्क झालो. अंजलीने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक दिसली. ती हसली आणि म्हणाली, "मला माहीत होतं की तू येशील." त्या क्षणी मला कळलं की ही फक्त एक फसवणूक होती. अंजलीने माझ्या प्रेमाचा वापर करून तिच्या नव्याला पकडण्याचा एक डाव रचला होता.
तिने त्या माणसाला सांगितले, हे सगळे पैसे आणि दागिने घे आणि निघून जा, यावर माझ्या नव्याचे नाव पण नाही. मी हे सगळं ऐकून पूर्णपणे गोंधळून गेलो होतो. माझ्या लक्षात आलं की मी एका मोठ्या जाळ्यात अडकलो होतो. अंजलीने फक्त माझ्या भावनांशी खेळ केला नव्हता, तर ती स्वतःच एक गुन्हेगार होती. तिने माझ्या निष्पाप प्रेमाचा वापर केला. मी तडक तिथून निघून गेलो. त्या रात्री मला कळलं की प्रेमाच्या नावाखाली लोक काहीही करू शकतात. अंजलीचे सौंदर्य आणि तिचा गोड स्वभाव हे फक्त एक मुखवटा होते, तिच्या गुन्हेगारी वृत्तीला लपवण्यासाठी. माझ्या आयुष्यातला हा अनुभव माझ्यासाठी एक मोठा धडा होता.